बाबासाहेब आंबेडकर यांनी ही जबाबदारी समर्थपणे सांभाळली आणि आपलं संविधान तयार केलं। आज भारतीय घटनाकारांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या देशातील घटनेचा अभ्यास केला आणि कुठल्याही घटनेची कॉपी केलेली नाही किंवा संविधान आहे तसं घेतलेलं नाही। हे आपल्या संविधानाचं वेगळेपण आहे। मित्रांनो, आज एक उदाहरण, दोन उदाहरण देतो तुम्हाला। इंग्लंड मधील जो राजा आहे तो राजा नामधारी आहे। राजा हा वंश परंपरेने सत्तेवर येतो। राजाच्या पश्चात त्याच्या मुलाला किंवा मुलीला त्या ठिकाणी संधी मिळते आणि तीच पद्धत आपल्या देशामध्ये जो भारताचा राष्ट्रपती आहे तो इंग्लंडच्या राजाप्रमाणे नामधारी आहे। परंतु इंग्लंड आणि भारत याची जर तुलना केली तर भारताचा राजा हा निवडणुकीच्या माध्यमातून निवडला जातो। तो वंश परंपरेने सत्तेवर येत नाही आणि तो 5 वर्षासाठी निवडला जातो। हा फरक आहे आपल्या आणि इंग्लंडच्या राजघटनेचा। कारण इंग्लंडमध्ये सुद्धा संसदीय शासन पद्धती आहे आणि आपल्याकडे पण संसदीय शासन पद्धती आहे। आणि दुसरं असं उदाहरण देतो की अमेरिका या देशामध्ये संघराज्य शासन पद्धती आहे। अमेरिका या देशाकडून आपण संघराज्य शासन पद्धती स्वीकारलेली आहे। परंतु अमेरिकेमध्ये दुहेरी नागरिकत्व आहे। दुहेरी नागरिकत्व म्हणजे एक देशाचं आणि राज्याचं। आणि आपल्याकडं देशाचं नागरिकत्व आहे की आम्ही असं सांगू शकत नाही मी महाराष्ट्राचा रहिवासी आहे, असं सांगत नाही तर मी भारताचा नागरिक आहे असं आपण सांगतो। हा फरक आहे। आणि त्यामुळे आपली जी राजघटना आहे ती राजघटना ही श्रेष्ठ दर्जाची आहे। आज घटनाकारांनी अहोरात्र प्रयत्न करून जवळजवळ घटनाकारांनी जे घटनाचे कामकाज 1 डिसेंबर 1946 ला सुरू झालं आणि ते कामकाज 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत चालले। जवळजवळ 11 बैठकी झाल्या। यामध्ये 2 वर्ष 11 महिने 18 दिवस हे कामकाज चालले। आणि त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो ड्राफ्टिंग कमिटी म्हणजे मसुदा समितीचे जे अध्यक्ष होते त्यांनी आपला अहवाल घटना समितीला 26 नोव्हेंबर 1949 रोजी सादर केला आणि तेव्हापासून हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला। आता मी सांगितले 2 वर्ष 11 महिने 18 दिवस आपल्या घटनेला लागले होते। जवळजवळ 63,96,729 रुपये आपल्या घटनेला खर्च आला होता। म्हणजे आज कोटीच्या घरात आहे। आज ही तुलना केली बघा, किती वर्षापूर्वीच आहे, कोटीच्या घरात। म्हणजे एवढ्या देशामध्ये जाऊन अभ्यास करणे ही सोपी गोष्ट नाही आहे। आणि एवढं सांगायचं म्हणलं की आपल्या मूळ घटनेमध्ये 395 कलमे होती, 8 परिशिष्टे होती, 22 भाग होते। आता त्याचं स्वरूप बदललेलं आहे। आता आपल्या घटनेमध्ये 25 भाग, 448 कलमे, हे 12 परिशिष्टे आहे। म्हणजे काळानुसार त्यामध्ये बदल झालेला आहे। आज 2023 जवळजवळ 106 घटना दुरुस्ती झालेल्या आपल्या घटनेमध्ये आणि त्यामुळे काळानुसार ही आपली घटना बदलत चाललेली आहे। पण घटनेच्या मूळ ढाच्यामध्ये कुठेही बदल केलेला नाही। स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही आपल्या घटनेची देणगी आहे। माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आपल्या घटनेने दिलेला आहे। मी भारतीय नागरिक आहे, मला भारतीय घटनेबद्दल अभिमान आहे, हा प्रत्येक भारतीय स्वाभिमानाने या ठिकाणी सांगतो। घटनेच्या 3ऱ्या भागात 32 ते 35 मध्ये मूलभूत अधिकार दिलेले आहेत। त्यामध्ये समतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणाविरुद्धचा अधिकार, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, सांस्कृतिक शैक्षणिक अधिकार आणि शोषणाविरुद्धचा अधिकार। सुरुवातीला 7 अधिकार होते। घटनेने 7 अधिकार दिलेले होते व्यक्तीला। त्यातील एक अधिकार काढून टाकण्यात आलेला आहे। तो कुठला अधिकार तर मालमत्तेचा अधिकार। म्हणजे एखाद्या व्यक्तीनं अमर्याद संपत्ती मिळवू नये म्हणून तो घटनेमधून 44वी जी घटना दुरुस्ती झाली त्या घटना दुरुस्तीने हा अधिकार काढून टाकण्यात आलेला आहे। आता 6 अधिकार दिलेले आहेत आणि
51 क मध्ये मूलभूत कर्तव्य पण दिलेली आहेत. 51 क मध्ये सुरुवातीला 10 कर्तव्य होती, आता ती कर्तव्ये 11 आहेत. 11वं कर्तव्य माहित असेल तुम्हाला. 2002 मध्ये 6 ते 14 वर्षाखालील मुला मुलींना सक्तीचं आणि मोफत शिक्षण देणं हे पालकांचं कर्तव्य आहे. हे आपल्या घटनेमध्ये नमूद केलेलं आहे. आणि त्यामुळे आज जी घटना आहे, मूलभूत अधिकार आहेत, मूलभूत कर्तव्य आहेत, याची जाणीव प्रत्येक भारतीयांच्या मध्ये होणं गरजेचं आहे. आणि आज आपण म्हणजे स्वाभिमानाने सांगतो, मूलभूत हक्क आणि कर्तव्य ही भारतीय घटनेची देणगी आहे. आज आपण बघतो की संविधान दिन का साजरा केला जातो, ही संविधानाची जनजागृती करणं गरजेचं आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ आणि घटनाकारांनी जे परिश्रम घेतलेले आहे, त्यामुळे आज आपली घटना टिकून आहे. आणि मूलभूत अधिकार आणि कर्तव्य हे आपल्याला माहित नाही. अजूनही शोकांतिका आहे की मूलभूत अधिकार आणि कर्तव्य यात किती फरक आहे हे आपल्याला माहित नाही. याची जाणीव व्हावी. प्रत्येक भारतीय, आपण एक भारतीय आहोत आणि भारतीयामुळे आपल्यामध्ये याची जाणीव होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर लोकशाही म्हणजे काय, लोकशाहीतील निवडणुका कशा असतात, याची जाणीव ही प्रत्येक भारतीयामध्ये होणं गरजेचं आहे. लोकशाहीमध्ये आपला सहभाग वाढावा, निवडणुका प्रक्रिया कशी असते ही समजून घेणं काळाची गरज आहे. यासाठी हा संविधान दिन साजरा केला जातो. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या गोष्टीची देणगी आपल्याला आपल्या घटनेनं दिलेली आहे. आणि म्हणूनच मित्रांनो सांगतो, या सर्व गोष्टी आजच्या पुरत्या आचरणात न आणता आपण कायम जोपासल्या पाहिजेत मी सांगतो. आणि मित्रांनो, संविधानाने आपल्याला एक देणगी दिलेली आहे, मतदानाचा अधिकार. की जगामध्ये जी श्रीमंत राष्ट्र आहेत, पुढारलेली जी राष्ट्र आहेत, त्या देशातील महिलांना मतदान करण्यासाठी शेकडो वर्ष संघर्ष करावा लागला होता. म्हणजे सहजासहजी मतदानाचा अधिकार मिळालेला नाही. मात्र भारतीय घटनेमध्ये जर बघितलं, 1950 ला आपल्या घटनेची अंमलबजावणी झाली. म्हणजे घटना पूर्ण झाल्याने, अंमलबजावणी घटना तयार झाल्यानंतर 1 वर्षाने आपल्या संविधानाची अंमलबजावणी झाली. 1952 ला लोकसभेची पहिली निवडणूक झाली. आणि लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून ही प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. मग ती व्यक्ती गरीब असू दे किंवा श्रीमंत असू दे, प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार आपल्या संविधानाने दिलेला आहे. हे आपल्या संविधानाचं वेगळेपण आहे. आज आपण बघतो की जगातील ज्या देशातील राजघटना ज्या बघतो की त्या देशाच्या राजघटना जी श्रीमंत पुढारलेले राष्ट्र आहेत, चीन असेल, रशिया असेल, फ्रान्स असेल, ही जगामध्ये महासत्ता असणारी देश आहेत. की या देशाच्या राजघटना जर बघितल्या आपण, तर या देशाच्या राजघटना ह्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळलेल्या आहेत. आणि त्यामुळे तिथं चीन मध्ये जर उदाहरण घेतलं, 1947 ला, 1978 साली 2 ते 3 राजघटना येऊन गेल्या. फ्रान्स मध्ये सुद्धा अध्यक्षीय शासन पद्धती येऊन गेली. शेवटी तिथं अध्यक्षीय शासन पद्धती आणि लोकशाही शासन पद्धती स्वीकारली गेली. आणि या मोठ्या देशामध्ये राजघटना कोलमडून पडल्या, परंतु भारताची राजघटना कोलमडून पडलेली नाही. गेले 75 वर्ष, आज घटनेला जवळजवळ 76 वर्ष होऊन गेलेली आहेत. तर ती भारतीय राजघटना टिकून आहे. याचं श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि घटनाकारांना द्यावं लागेल. आणि त्यामुळे 368 या कलमामध्ये असं सांगितलेलं आहे, घटना दुरुस्ती करताना आंबेडकरांनी असं म्हटलेलं होतं की घटनेच्या मूळ ढाच्याला धक्का न लावता घटना दुरुस्ती करता येऊ शकते. कारण आजचे केलेले जे कायदे आहेत ते भविष्य काळातील पिढीला थोपवता येणार नाही. कारण काळानुसार कायदे बदलावे लागतील असं आंबेडकरांनी त्यावेळेला 75-76 वर्षापूर्वी जाणीव होती. तो दूरदृष्टीपणा होता. आणि त्या पद्धतीने आंबेडकरांनी आज तो दूरदृष्टीपणा करून आज जी घटना तयार केली. आणि आज घटनेमध्ये घटना दुरुस्ती करणं सोपं नाही. या सर्व गोष्टीचा
विचार करून आज प्रत्येक भारतीयांच्या मध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या लोकशाही मूल्यांची जोपासना करणे आणि आपलं संविधान काय आहे, संविधानाची मूलभूत कर्तव्य काय आहेत याची जाणीव प्रत्येक नागरिकांमध्ये, प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये होणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं हा संविधान दिन हा कायम आहे, लक्षात ठेवा, असं समजून प्रत्येकानं आपलं कार्य पार पाडलं पाहिजे. या ठिकाणी जास्त न बोलता आता 12वीचे लेक्चर आहेत त्यामुळे मी थांबतो. जय संविधान, जय महाराष्ट्र, जय भारत. थँक्यू. धन्यवाद सर. यानंतर भारताच्या संविधानाची प्रास्ताविका आहे ती वाचन करण्यासाठी मी विनंती करतोय प्राध्यापक जगताप सर. कृपया आपण सगळ्यांनी एक हाताचं अंतर घ्यायचं आहे. पटकन.